वाजता कुणाच तर गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला, तुम्ही टोचन लावायला वगैरे गेला. ती गाडी बंद पडली होती त्यावेळेस मला ते जामखेडचे होते. बर. मला रातच्या 1:30 वाजता फोन आला. ते म्हणले गाडी बंद पडली ना, आमच्याकडे तर कोणाचं नाही, तुमचा इथं हॉटेल तिरंगाचं लोकेशन दिसलं म्हणून तुम्हाला त्या नंबरवर फोन केला. मी हॉटेलमधल्या पोरांना फोन केला, म्हणलं जावा तिथं गाडी बंद पडली बघा तेवढे. ती गेली पोरं, मग ती म्हणली गाडी काय चालवत नाही. मग आमचं घर समोरचं, मग मी गेलो उठून. मग त्यांना म्हणलं गाडी काय चालवत नाही, 2 फिटरला बोलवलं रातच्या 1-1:30 वाजता फोन करून. मग गाडी टोचन करून लावली होती. मग त्याच्या आधी असाच एक प्रसंग झालता. एक स्विफ्ट डिझायर गाडी होती खारड्याकडली, ती आलती, त्यांची गाडी झाली पलटी मानकेश्वर साईडला. मग त्यावेळेस त्यांचा मला फोन आला, म्हणजे इथलं कुणाचाच कॉन्टॅक्ट नाही, तुमचा इंस्टाग्राम नंबर घेतलाय, तुम्ही आमच्यापर्यंत येता आणि खूप आम्हाला माहिती आहे तुम्ही येणार आमच्यापर्यंत. मग मी काय केलं, पोरांना फोन केला, म्हणलं अशाची गाडी पलटी झाली, जावा तिथे. त्या ठिकाणी पोरांनी आमच्या गावात जेसीबी वाटायला रातच्या 2-2 वाजता उठून ती गाडी बिडी सरळ करून. मग आमच्या पोरांनी व्हिडिओ काढायला, तो म्हणजे आमचा काही व्हिडिओ काढणार, आम्ही घरच्याच्या गुपचूप आलो इकडे, त्यांची गाडी व्यवस्थित सरळ करून